नागपुरातील शिवनगर परिसरात जे आहे ते बिबट्या घुसला आणि बिबट्याने एकंदरीत बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे मानवी वस्तीत शिरून जे आहे ते 3 ते 4 लोकांना जखमी केलं आहे। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। या अगोदर सुद्धा भांडेवाडी परिसरात जे आहेत बिबट्या शिरला होता आणि त्या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते। आपण जर बघितलं असेल तर आज सुद्धा बिबट्या शिरला आणि नागरिकांनी जखमी केलेलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी या विधानसभा क्षेत्रातले आमदार कृष्णा खोपडे आहेत। काय सांगाल एकंदरीत मोठ्या बिबट्याची संख्या वाढलेली आहे नागपुरात, काय आपण या आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे, काय आपण प्रश्न मांडणार आहे या संदर्भात? नाही, बिबट्या आमच्या हा भांडेवाडी भागामध्ये 15 दिवस अगोदर आला होता। वरच्या मजल्यावर चढला, त्यानं कोणाला हानी नाही पोहोचवली, कोणाला हात बी नाही लावला। पोलीस डिपार्टमेंटनं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत करून पूर्ण त्याला सुरक्षित त्या ठिकाणी काढलं। आणि 15 दिवसापासून सगळे मीडियामध्ये हे सुरू होतं का बिबट्या पुन्हा हा भांडेवाडी, वाठोडा, भरतवाडा, पुनापूर, पालडी या भागामध्ये कुठंतरी तो दिसत आहे। मोबाईलवर बी ते प्रकरण येत होतं। प्राईम मिनिस्टर आवाज योजनेमध्ये बी बिबट्या झलकला आहे। आणि आज काल मी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित बी केला होता का बा हा बिबट्या इकडल्या भागामध्ये कुठंतरी लोकांना दिसून राहिला, या संदर्भात तत्काळ कारवाई करावी। आज सकाळी पुन्हा ही घटना घडली। आमचे दीपक वाडी बसवेंनी मला पायठ्याला फोन केला का बिबट्या पुनापूरच्या एका घरामध्ये पुन्हा घुसलेला आहे। मी संबंधित अधिकारी पोलीस अधिकाऱ्याला फोन केला का ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी यावा। पोलीस डिपार्टमेंट आला, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आले आणि त्या बिबट्याला त्या ठिकाणी त्यांनी पकडला आहे। परंतु पुन्हा बिबट्या या भागामध्ये येऊ नये, कारण ग्रामीण भाग हा जंगलचा भाग राहते आणि खुला भाग राहते आणि तिथून हा बिबट्या वारंवार या ठिकाणी येता। सरकारने या ठिकाणी परमानंट व्यवस्था करावी, कारण आज बिबट्याने 7 लोकांना जखमी केला। ते 7ही भवानी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी भरती करण्यात आला। त्यांचा इलाज बी शासनाच्या वतीने होईल। परंतु हे वारंवार घडणारी घटना ही योग्य नाही आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनं याच्यामध्ये कुठंतरी गंभीरता दाखवावी। आपल्याला वाटते फॉरेस्ट डिपार्टमेंट यात गंभीरता दाखवत नाही, कारण की आता आपण सांगितलं की भांडेवाडी परिसरात सुद्धा बिबट आला होता आणि नागपूर शहरात जर बिबट्या घुसत असेल तर अशा प्रकारची जीवितहानी भविष्यात होऊ शकते। नाही, शहरामध्ये बिबट्या येणं म्हटल्यानं ही आश्चर्यजनक बाब आहे, कारण ग्रामीण भागामधून हा बिबट्या शहरामध्ये आला आणि तोही भरगज बस्तीमध्ये आला। तो कसा आला, का आला हे भगवान जाणे। परंतु वारंवार ही जो घटना घटत आहे याच्यावर कुठंतरी शासनाने लक्ष घालावं। मी आता इथून गेल्यानंतर विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलणारच आहे आणि याची सरकार बी गंभीर दखल घेईल, कारण काल बी मी विचारलं होतं, काल बी प्रश्न केला होता, वनमंत्र्यांनी आदेश बी दिले। आणि परंतु आज जी घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे, कारण एका परिवारामध्ये एका बिल्डिंगमध्ये जाणं, परिवारावर हमला करणं, बाकी 6 लोकांवर बी पुन्हा हमले त्या ठिकाणी केले आहेत त्यांनी। आणि ही पुढं अशा प्रकारचं कृत्य होऊ नये अशा प्रकारची दखल शासन स्तरावर घेण्यासाठी मी विनंती करणार। आपण बघू शकता की या ठिकाणी ज्या ठिकाणी बिबट्या शिरला होता त्या परिसरात आपण आहो आणि पूर्ण भरगस्त वस्ती आहे। या भरगस्त वस्तीत जे आहे ते बिबट्या शिरल्याची माहिती आहे ते आली। त्यानंतर आता रेस्क्यू टीम जी आली आणि रेस्क्यू टीमने जे आहे ते बिबट्याला पकडत जे आहे त्याला डॉट करत जे आहे ते गोरेवाडा प्राणी संग्रहालयात त्याला नेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण भरवस्तीत जे आहे ते बिबट्या शिरलेला होता आणि याची जे आहे सूचना त्या नागरिकांनी केली होती। आपण जर बघू शकता इथे अनेक लोक आहेत। काय सांगाल, बिबट्या शिरला होता कधी माहीत झालं तुम्हाला? आज सकाळी 7 वाजता मालूम पडला, 7-8 वाजता। किती लोकांना जखमी केलं? 6-7 लोकांना जखमी केलं। काय मागणी असणार आहे तुमची सरकारकडे? याचा बंदोबस्त चांगला केला पाहिजे, पुन्हा हमला नाही यायला पाहिजे याच्यावर। आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते नागरिकांवर हल्ला केला आणि त्याच्या कुठेतरी एकंदरीतच या संपूर्ण याच्यात भय वातावरण या संपूर्ण परिसरात आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन दीपसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।